केज असेंबली के मुस्तकबिल के एमएलए उम्मीदवार रमेश तात्या गालफड़े साहब का आज अंबेजोगाई में जंगी इस्तकबाल किया गया। इस दौरान अंबेजोगाई के नौजवान बड़ी तादाद में मौजूद थे। इस प्रोग्राम की कुछ खास झलकियाँ सिर्फ उर्दू न्यूज़ पर। त्यानंतर चतुरवाडी त्यानंतर अंबेजोगाईच्या एका ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणीय तात्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही उभा राहा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखा आमदार या केज अंबेजोगाई विधानसभेला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी हट्ट धरलेला आहे की तुम्ही काही करा आणि उभा राहा। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा आमदार कैसा हो, रमेश तात्या कैसा हो, हमारा आमदार कैसा हो, रमेश तात्या कैसा हो, रमेश तात्या आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या रेस्ट हाऊस मध्ये उपस्थित झालेला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून केज अंबेजोगाई मतदारसंघासंदर्भातल्या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न, झालेला विकास, कार्यकर्त्यांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि त्यांचे प्रश्न या ठिकाणी त्यांनी माझ्यासमोर मांडले। प्रत्येक कार्यकर्त्याची या ठिकाणच्या सर्व नेते मंडळीच्या संदर्भामध्ये तक्रारच ऐकायला मिळालेली आहे। आल्यानंतर ही काय भावना आहे ती त्यांनी बोलून दाखवली आणि मी या कार्यकर्त्यांना एक आश्वासन दिलंय, एक शब्द दिलाय की पुढील काळामध्ये जर कुठली मला भूमिका तुमच्या माध्यमातून राजकीय भूमिका जर पार पाडायची मिळाली तर 100% तुम्ही दिलेला शब्द आणि तुम्हाला दिलेला शब्द हा मी प्रामाणिकपणे पार पाडील, अशा प्रकारची इथे ग्वाही दिली। तात्या, तुम्हाला काय वाटतंय की कुठला पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल? समजा नाही दिली तर तुमची अपक्ष लढण्याची तयारी आहे का? नाही, आता गेल्या महिना 2 महिन्यापासून मी केज अंबेजोगाई मतदारसंघामध्ये फिरतोय। तर त्यावेळेस आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे यांचं लोकसभेमध्ये काम केलेलं आहे। माझी स्वतःची संघटना बहुजन विकास परिषद जी संघटना आहे, बजरंग बाप्पाला तिकीट मिळायच्या अगोदरच आम्ही आमचा पाठिंबा दर्शवलेला आहे। आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानणारा वर्ग आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा रमेश तात्या गालफडे आहे। म्हणून पुरोगामी विचाराला रमेश तात्या कधीही स्वीकारणार आहे। म्हणून मी आता शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून तुतारी या चिन्हाची मागणी करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे। उम्मीदवारी नहीं मिलने के बाद आपका क्या स्टैंड रहेगा? नहीं, उम्मीदवारी नहीं मिलने के बाद अभी मैं पूरे गांव में केज और अंबेजोगाई में घूम रहा है। मैं युवकों का जो कुछ बातचीत होते तो सभी के साथ में बैठक लेके भाई अगले अगर टिकट नहीं मिलता है तो क्या भूमिका लेने का, ये मैं मेरे कार्यकर्ते के साथ बातचीत करने के बाद मेरा डिसीजन मैं दे दूंगा।